तर मित्रांनो मस्तपैकी आता आपण भाकरवडी आणि मोतीचूर तर बघा मित्रांनो मस्तपैकी जेवणाची मेजवानी आमची सुरू आहे. किती चक्के आहेत मोजून सांगा मला तुम्ही. आता एक मिनिट बघू द्या आता किती वाजले. आता वाजलेत 8:30. तर मित्रांनो परत एकदा नमस्कार सर्वांना. तर आपलं आज ऑफिसचं काम तर सर्व मित्रांनो पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही आता पुण्यातून बाहेर निघतोय मित्रांनो. आणि पुण्यातून बाहेर निघताना नेहमीप्रमाणे काल जसं सांगितलं तुम्हाला तसं आता परत एकदा आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे पुण्यामध्ये. त्याचा नंबर पाठवून आणि आता आम्ही नाशिक मार्गे आमचा जो प्रवास आहे तो आम्ही प्रवास सुरू करतोय. आता इथून आम्ही नाशिकला जातोय. नाशिकला जाताना जसं आता आम्ही चाकण मार्गे जाणार आहोत. त्यानंतर नाशिककडे निघतोय त्या जसं संगमनेर वगैरे ह्या साईडने जातोय आम्ही आता. आणि साधारणतः आता इथून 201 किलोमीटर आहे आणि ट्रॅफिक जर जास्त लागलं नाही आम्हाला तर मला वाटतं आम्ही एक 6-6:30 पर्यंत नाशिकला पोहोचू आणि त्यानंतर पुढचं काय वर्कआउट आहे आमचं प्लॅन आहे ते बघूया. आणि आजच्या या प्रवासाला आपले नवीन काका जे आहेत ते आम्हाला नागपूरपर्यंत घेऊन जाणार ते तर आहेतच. पाठीमागे जो आहे तो आपल्या जीवनचा भाऊ आहे जो पुण्यामध्ये असतो आणि हे जीवन सर पाठीमागे तुम्हाला दिसत आहे नाही का. तर असं आमचं आम्ही आता वापस निघालेलो आहोत. पुण्यात आलो तर आपण चितळेचं भाकरवडी घेऊन जायलाच पाहिजे मित्रांनो. ते काय झालं आम्ही गडबड झाली त्याच्यामुळं काय आम्ही घेऊ नाही शकलो. पण आता भोसरीमध्ये आम्ही चितळे बंधूंचं शॉप हुडकून काढलं आहे आणि आम्ही आता तिथे भाकरवडी घ्यायला आलो आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी ते पाठीमध्ये चितळे बंधू तिथे आलेलो आहेत. आम्ही आता मस्तपैकी भाकरवडी घेऊया. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आलो होतो. चितळे बंधूंचं जे शॉप आहे या ठिकाणी आपण हे बघा खूप सारे व्हरायटीज आहे या ठिकाणी. आणि आता इथून आपण मी भाकरवडी घेतलेली आहे इथे जी ठेवलेली आहेत ती. आणि मी स्पेशली मोतीचूरचे लाडू पण घेतलेत आपल्या श्रावसाठी आणि श्रावला खूप आवडतात दोन्ही पण नाही का. आणि विविध प्रकारचे इथे स्नॅक्सचे पॉकेट्स वगैरे पण ठेवलेले आहेत नाही का. आणि हे बघा हे सगळे पॅकेट्स या ठिकाणी घेतलेले आहेत. भरपूर खरेदी केली आम्ही सर्वांनी या ठिकाणी. तर मित्रांनो मस्तपैकी आता आपण भाकरवडी आणि मोतीचूरचे लाडू इकडे पण जीवननं पण भरपूर काही खरेदी केलेली आहे. आणि आता मस्तपैकी घेऊन पुढचा प्रवास करतो मित्रांनो. तुम्ही या एरियामध्ये जर असाल भोसरीच्या तर तुम्ही नक्की या ठिकाणी या. खूप सारं व्हरायटीज आहेत या ठिकाणी आपल्याला मिळते स्नॅक्स लाडू वगैरे सर्व नाही का. तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो. आता आम्ही आमचे बॅग्स घेतलेले आहेत. आम्ही निघतोय मित्रांनो. चला चला थँक्यू. तर मित्रांनो आता थोडासा वेळ होता तर गाडीचं डिझेल संपलेलं आहे. आपल्या सर्वांना जेवण लागतं. आमच्या गाडीला सुद्धा डिझेल लागतं. प्रत्येकाच्या गाडीला लागतं. 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा. डिझेल पाण्याशिवाय नाही चालत. आता डिझेल भरतो आम्ही. आणि या पंपाच्या बाजूला नाही का भरपूर असे दुकान आहेत म्हणजे खरेदी करण्यासाठी. स्पेशली महिलांचं आहे सर्व या ठिकाणी. भरपूर सारं मार्केट दिसतं या ठिकाणी नाही का. आणि पुण्यामध्येच तसं खूप सारं मार्केट आहे मित्रांनो. पण आता कसं आहे आपल्याला वेळचा नव्हता. खूप टाईट शेड्यूलमध्ये आम्ही आलो आणि आता निघत आहे मित्रांनो. आता आम्हाला पोचायचं नाशिकला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला. तिथून पुढचं पाहू आम्ही मला कुठं जायचं आहे ते आज नाही का. जमलं तर आज आम्ही बहुतेक त्र्यंबकेश्वरला जाण्याचा प्लॅन आहे. तिथलं जे ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन घ्यायचं मित्रांनो. तर आता बघू कसं काय होतं आपलं प्लॅन नाही का. तर मित्रांनो आता आम्ही पुण्यावरून निघून बराच वेळ झाला. खूप सारं ट्रॅफिक लागलेलं होतं. चाकणच्या पुढे आता आम्ही बामफाट्याच्या जवळ तुलसी व्हेज रेस्टॉरंट जे आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो. जेवणाला भूक लागलेली सगळ्यांना आणि आता आम्ही जेवण करायला या ठिकाणी थांबलो मित्रांनो. सगळेजण मसाला पापड मागवले होतं तर ते खाण्याचं काम चालू आहे. ऑर्डर दिलेली आहे. ऑर्डर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो.
आम्ही काय काय मागवलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मस्तपैकी जेवणाची मेजवानी आमची सुरू आहे. आम्ही मस्तपैकी एक मिक्स व्हेज, त्यानंतर मेथी, इथं दाल तडका दिसतो तुम्हाला, डाळभाजी म्हणून मागवली आहे. पण ॲक्च्युली डाळभाजी जशी असायला पाहिजे तशी काही डाळभाजी दिसत नाही मित्रांनो. पण आता काय करणार, आता मागवलेच आहे. त्यामुळे आम्ही आता जेवणाचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेतो आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो. एक छोटीशी मांजर आम्हाला या ठिकाणी दिसली मित्रांनो. राणी. तर मित्रांनो, मस्तपैकी आता जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर आता आम्ही मस्त गाडीत बसलेलो आहेत वापस आणि आमचा पुढचा प्रवास मित्रांनो सुरू झाला आहे, नाही का. आणि आत्ता साधारणतः 4:30 झालेले आहेत. आता बघू आपल्याला किती वेळ होतो ना पोचायला, नाही का. तर आता इथून निघालोत आम्ही. तर मित्रांनो, आपण चाकणवरून आता मंचर आणि संगमनेर आणि सिन्नर फाटा या मार्गे आपण जातोय नाशिककडे. आणि ही जी डोंगर रांग दिसते तुम्हाला, याच्या मागेच म्हणजे पलीकडेच भीमाशंकरला पण जाता येते मित्रांनो. मंचरवरूनच जावं लागतं. भीमाशंकरचं जी डोंगर रांग आहे तर याच डोंगरांच्या पाठीमागे बरंचसं लांब आहे इथून. मागच्या वेळेस आम्ही तिथं पण गेलो होतो भीमाशंकरचा आपला एक ब्लॉग पण आलेला मित्रांनो, तो तुम्ही बघितलाच असेल नक्की. नसेल बघितलं तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता मित्रांनो, भीमाशंकरचा पण ब्लॉग. आणि रस्ता एकदम मस्त आहे मित्रांनो. 4 लेन हायवे हा, त्यामुळे गाडी चालवायला मस्त मजा येते मित्रांनो इकडे. हा बघा, महाकाय ट्रक, खूप मोठा ट्रक आहे हा. खूप मोठे चक्के यायला बघा तुम्ही. जवळपास बघा मित्रांनो, खूप मोठा ट्रक आहे हा. पण ट्रक बघा किती चक्के आहेत, वजन सांगा मला तुम्ही. तर मित्रांनो, आता एक मिनिट बघू द्या आता किती वाजले. आता वाजले 8:30 मित्रांनो. तर
पुण्यावरून पोचायला आम्हाला आताचा वेळ झाला बघा, जवळपास 8 वाजलेले होते, 8:30 झालेले आता. मस्तपैकी आम्ही इथं आलो. इथं आल्यानंतर आमचे एक इन्स्टिट्यूट आहे इथं, तर तिथे आम्ही ऑलरेडी सांगून दिलं होतं आम्ही येत आहोत म्हणून नाही का. तर आमची इथं राहण्याची व्यवस्था झालेली आहे आजच्या दिवस. आणि आज उशीर झालेला असल्यामुळे मित्रांनो आज काय आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ शकलेलो नाही आहे. आणि जाऊ न शकल्यामुळे मग आपण या ठिकाणी आज मुक्काम करतोय. आणि उद्या सकाळी पहाटे पहाटे आपण त्र्यंबकेश्वरला निघणार आहोत मित्रांनो. आणि स्पेशली उद्या त्र्यंबकेश्वरचा व्लॉग आपल्या सर्वांसाठी मी परत शूट करणार आहे मित्रांनो. तर आता थोडंसं आम्ही नाशिकमध्ये जरासं बाहेर फिरतोच मित्रांनो आणि लगेच मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. चला मित्रांनो. मित्रांनो बघा केवढा अवाढव्य असा मॉल आहे हा. हे बघूनच मला म्हणजे असं चक्रावून गेलोय. एवढा मोठा मॉल, नागपूर आपलं नाशिकचा हा सिटी सेंटर मॉल आहे बघा मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे बघा ह्याच्या खालून अक्षरशः गाड्या जात आहेत राव. म्हणजे काय हा खतरनाक मॉल आहे बघा. आणि आम्ही जिथं थांबलोत का त्याच्या जस्ट थोडंसं 400 मीटर अंतरावर हा मॉल आहे. तिकडे बघा भरपूर लहान लेकरांना खेळण्याचं सामान बी दिसलं. मॉल असा 1 2 3 4 5 फ्लोअर तरी असेल बघा असं वाटायला मला. नाशिकचा सिटी सेंटर मॉल. संभाजी चौक जो आहे ते संभाजी चौकाच्या बाजूला जस्ट आहे. तेच आवाढव्य मॉल आहे मित्रांनो. म्हणजे बघूनच असं वाटायला काय काय म्हणजे खतरनाकच कार्यक्रम आहे राव हा नाशिकमध्ये. आणि हे बघा दाखवतो मला मी. हे इथं लहान मुलांसाठी नाही का ही डबल डेकर बस. इथं डबल डेकर बस सुद्धा दिसते मित्रांनो. हे दाखवतो. आणि भरपूर काही लहान लेकरांचं खेळण्यासाठी बंजी जम्पिंग पण आहे. बंजी जम्पिंग सारखं काहीतरी आहे. हे आहे इकडे बघा. आता अजून रेल्वे गाडी लहान लेकरांची. आणि हा पोल टप पण आहे. याच्यामध्ये पण ते व्हेकल्स टाकलेले बदकाचे. त्याच्यामध्ये बसून लहान मुलं मस्त खेळू शकतात. बघा पाठीमागे हे पाण्यामध्ये मोठमोठे बलून्स आहेत. आणि त्या बलून्समध्ये नाही का एक लहान मुलं पण गेलेले आहे. त्याला मी दाखवतो तुम्हाला. हे बघा त्याच्यामध्ये लहान मुलं पण गेले. त्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये ते खूप जबरदस्त आहे मित्रांनो. इकडे बलूनमध्ये बलून खेळणारे पण आहेत. म्हणजे अशा मोठमोठ्या मॉल्सच्या जवळ बघा मित्रांनो कसं दिमाग लावतात सर्वजण. मोठमोठ्या मॉल्सच्या जवळ आकर्षित व्हायला पाहिजेत लोक म्हणून लहान मुलांसाठी नाही का असं खेळण्याचे भरपूर आयटम जर आजूबाजूला ठेवले आणि अशी बसण्याची वगैरे व्यवस्था केली तर लोक येतात आणि इथं मस्त मजा करतात लोक. टाइमपास सर्व हे ट्रॅव्हल घ्यावं. लहान मुलगा मस्त गाडीमध्ये बसला रेल्वेमध्ये. हे म्हणजे हे एक मार्केटिंग पॉलिसी म्हणा किंवा मार्केटिंग माइंड आहे लोकांचा. मोठमोठे मॉल उभा करायचे आणि आपल्यासारख्या लोकांना असं एकदम वेड करायचं बघा. हे तर मित्रांनो आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे मस्त जेवायला आलो होतो हॉटेल ऋषी मिसळ सेंटरवर नाही का. मस्तपैकी आता इथं थोडं लाईट जेवण केलं आहे. मस्त डाळ खिचडी खाल्लेली आहे आता. कारण 4-1 वाजता आम्ही जेवण केलं होतं. त्यानंतर काही भूक नव्हती आता जास्त. तर मस्त जेवण झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आराम करायचा आहे रूमवरती जाऊन मस्तपैकी. आणि सकाळी आपल्याला कुठे जायचं आहे त्र्यंबकेश्वरला जायचं आहे मित्रांनो. तर आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी थांबूया. आणि तुम्हा सर्वांना आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.